शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी हळद आणि अद्रकाचे पेरे किंवा लागवडी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. आता भरपूर शेतकऱ्यांनी आपली हळद पीक हे सुप्त अवस्था मोडण्यासाठी ह्या ठेवलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये आता शेतकरी हळद पिकाची लागवड ही करणार आहेत. परंतु हळद पिकाची लागवड नेमकी कधी करावी? तर सध्या जर तापमानाचा विचार केला तर 45 अंश डिग्री सेल्सिअसच्या वरती हे तापमान गेलेलं आहे. परंतु आता जर आपण लागवड केली तर होईल काय की जे बेना आहेत रे बेना जमिनीमध्ये अति उष्णता असल्यामुळे हे सडल्या जाईल. मग आपल्याला करायचं काय? जेव्हा तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या खाली येईल तेव्हा आपण आपली हळद पीक हे लागवड करायला काहीही हरकत नाही. कारण या वर्षीचा जर विचार केला तर 15 मे ते 15 जून हळदी लागवडीचा कालावधी आहे. आपण 15 मेच्या समोरच किंवा 30 मेच्या समोर जरी लागवडी केल्या तरी आपल्याला त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे चांगलं मिळेल. आणि उष्णता असताना जर लागवड केली तर आपलं बेनं इथे सडलं जाऊ शकतं आणि आपलं नुकसान होऊ शकतं. तर हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा संदेश या व्हिडिओमधून आपण दिलेला आहे. तुम्ही जर यावर्षी हळद पीक लागवड करणार असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सोबत जुळल्या जा. अधिक माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा. धन्यवाद.